हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 3 बघितलेला। आज आपण भाग 4 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल। तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। प्राजक्ता ताई, प्रकाश, प्रीती आणि गणेश यांना नागपूरला पोहोचायला रात्रीचे 9 वाजतात। उशीर झाल्यामुळे प्रकाश त्यांना घरीच थांबवतो। प्रीती त्यांच्या घरी फोन करून श्रीहन आणि पिऊ झोपले हे कन्फर्म करते आणि मगच थांबायला तयार होते। लग्न जुळल्यामुळे प्राजक्ताताई खूप जास्त खुश होत्या, पण प्रकाशने सोहळा करायला नकार दिल्यामुळे थोड्या चिडून पक्या लग्नाला तयार झाला। मग लग्न सोहळा करायला का नाही म्हटलं? कोणते पहिल्या लग्नासारखे खूप पाहुणे जमा करणार होतो, थोडे आजूबाजूचे आणि काही जवळचे नातेवाईक, पण नाही, तुझ्या समोर तर कुणाला काही बोलूच द्यायचं नसतं तुला। त्यावर गणेश, आई जाऊ द्या ना आता तो विषय। त्यावर प्रकाश, अरे गणेश, आता लग्न होईपर्यंत ती मला तेच ऐकवणार। आधी लग्न कर, आता लग्नाला तयार आहे तर असं नको तसं पाहिजे, हे नाही ते पाहिजे, हे असं असतं यांचं, म्हणून मला लग्नाच्या भानगडीत पडायचंच नव्हतं। त्यावर प्रीती, आई आता बस ना, आता लग्न करतोय ना, आतापर्यंत तो तयारच नव्हता पण आता तयार झाला ते खूप समज। त्या स्नेहल सारखी सुंदर मुलगी मिळाली, अजून काय पाहिजे? ए पण किती सुंदर आहे ना स्नेहल। त्यावर प्राजक्ताताई थोडा विचार करीत, सुंदर तर आहेच, बस पिऊचं केलं पाहिजे। त्यावर गणेश, आई करेल हो, तशीही तिला आधीच आयडिया दिलेली आहे की आल्यानंतर तिला एका मुलीला पण सांभाळायचे आहे आणि हे सगळं ऐकूनच तर तिने लग्नाला होकार दिला, मग करेल ती। त्यावर प्रकाश थोडा विचार करीत, ती जरी तयार झाली असली तरी आई तू पिऊकडे आणि तिच्याकडे बारीक लक्ष ठेवायचं, ती पिऊशी कशी वागते आपल्या समोर आणि आपल्या अपरोक्ष वेगळी नको वागायला। त्यावर प्रीती, आणि हो आई, ती येता बरोबर सगळी जबाबदारी तिच्यावर नको सोपवशील पहिल्यासारखी, नाहीतर ही पण तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल। पैशांचा व्यवहार तर अजिबात द्यायचा नाही तिला, स्वतःजवळ ठेवायचा। त्यावर प्राजक्ताताई, अगं पण आता माझ्या लक्षात राहत नाही ग, पैसे ठेवून विसरून जाते, किराणा सुद्धा एक आणते एक विसरते, आता नाही जमत ग घर चालवणे। त्यावर प्रकाश, तू काळजी नको करू, ते सगळं मीच बघेल, तू फक्त घरात तिच्यावर लक्ष ठेवशील आणि कुठलीही गोष्ट नाही पटली की लगेच बोलून द्यायचं तिला, ती काय म्हणेल एवढा विचार करीत बसायची गरज नाही। त्यावर गणेश समजवत, अरे अजून ती घरात यायचीच आहे, तुम्ही आत्ताच तिला त्या बाईसारखं असेल असं समजून चालत आहात। त्यावर प्रकाश, ती कशी का असेना, आपण आधीच आपली प्रिकॉशन घेतलेली बरी। त्यावर गणेश, रजिस्टर मॅरेजची सगळी प्रोसेस पूर्ण करतो आणि 15 दिवसानंतर तारीख मिळते। लग्न नागपूरला होत असल्यामुळे स्नेहल आपल्या फॅमिली सोबत नागपूरला येते। अशोकराव लग्न असल्यामुळे तिच्यासाठी एक छानशी साडी घेतो। स्नेहल तीच घालून रजिस्टर ऑफिसमध्ये येते। दोघेही सह्या करून एकमेकांच्या गळ्यात हार घालतात आणि प्रकाश स्नेहलच्या गळ्यात डोरलं बांधतो। प्राजक्ताताई स्नेहलसाठी एक मंगळसूत्र आणते। खरं तर ते प्रकाशच्या पहिल्या बायकोसाठी केलेलं होतं, पण लग्नानंतर तिने ते कधीच घातलं नाही। आज ठेवणीतलं ते मंगळसूत्र त्याला पॉलिश करून स्नेहलला दिले। लग्न झाल्यानंतर प्रकाश सगळ्यांना आपल्या घरी घेऊन येतो। गणेशने आधीच बाहेरून जेवण मागून सगळी व्यवस्था नीट केली होती। स्नेहल आपली बॅग घेऊन घरात येते। पूनम सभोवती बघते, घर कसलं बंगलाच होता तो, खूप आलिशान नाही पण त्यांच्या घरापेक्षा मोठाच होता। खाली मोठा हॉल, किचन आणि 3 बेडरूम, तसेच हॉलमधून वर जाणाऱ्या पायऱ्या त्यांना स्टील रॉडचे रेलिंग लावलेले, वर गेल्यावर एक पॅसेज आणि समोरासमोर 2-2 अशा 4 बेडरूम। घरात सुंदर सुंदर कुंड्या आणि त्यात शोचे सुंदर झाड लावले होते, त्यामुळे घराला एक सुंदर लुक आला होता। पूनम ते घर बघून मनात चरफडत, या स्नेहलच्या नशिबात प्रत्येक वेळी इतकं सुंदर सासर कसं मिळतं देव जाणे, आणि एक मी आहे, कितीही प्रयत्न केला तरी इथेच आहे, आमचं नशीब कधी फळफळेल माहिती नाही। अशोक आणि सोनाली ते घर बघतात, पण यावेळी त्यांना त्यांचं काहीच मोठं वाटत नाही। पहिल्या वेळी मात्र मुलीचं सासर बघून दोघेही हरखून गेली होती, असं वाटलं होतं स्नेहलने नशीब काढलं, स्नेहल राणी बनून राहील, काय काय स्वप्न बघितले होते तेव्हा, पण यावेळी सगळं बघूनही ते मनात देवाला हात जोडून
एवढंच म्हणत होते की देवा यावेळी माझ्या स्नेहलला सुखी कर, ही लोक चांगली निघू दे, या घरात ती सुखाने नांदू दे. सगळं आटपून अशोक आपल्या फॅमिलीला घेऊन रामटेकला निघून जातात. स्नेहल त्या घरात नवीन. ती इकडे तिकडे नजर फिरवत घराला बघत होती. त्यावर प्रीती जवळ येत, वहिनी या नाही तुमची रूम, ही बॅग इथे ठेवा, तुम्ही चेंज करून घ्या, तोवर मी रात्रीच्या स्वयंपाकाचं बघते. त्यावर स्नेहल एक लेमन कलरची शिफॉनची साडी घालते आणि रूममध्येच बसली असते, विचार करीत की आता काय करू. इतक्यात एक छोटी मुलगी दारा आडून तिला बघत जाते आणि लपत जाते. तिचा तो क्यूटसा चेहरा स्नेहलला खूप आवडतो. स्नेहल तिला आत बोलवते तशी पिऊ लगेच आत येते आणि तिला एकसारखी बघत अचानक प्रश्न करते, तू माझी आई आहे का? स्नेहलला कळत नाही तिला काय उत्तर द्यावे. ती इकडे तिकडे बघायला लागते. प्राजक्ताताई आत येत, हो आजपासून ही तुझी आई, तुला सांगितलं होतं ना आम्ही तुझ्यासाठी आई आणत आहोत. तशी स्नेहल त्यांना बघून स्माईल करते आणि प्राजक्ताताई बरं तुम्ही बोला मी येते असं म्हणत त्या रूममधून निघून जातात. स्नेहल तिला जवळ बोलवत, तुझं नाव काय आहे? त्यावर पिऊ. पिऊ. लगेच स्नेहल मनात एकदम क्यूट आहे आणि पिऊ धावत जाऊन एक ड्रॉवर उघडते आणि त्यातली डॉल आणून स्नेहलला दाखवत, ही बघ माझी डॉल, आत्तूने दिली होती मला. त्यावर स्नेहल ती डॉल हातात घेत, अरे वा छान आहे, तुझ्यासारखी सुंदर आहे. तशी पिऊ खुश होते. तुला चॉकलेट बनवता येतं का? त्यावर स्नेहल नकारार्थी मान हलवत नाही ना. त्यावर पिऊ, ती गार्गी आहे ना, तिची मम्मी चॉकलेट बनवते, खूप सारे बनवते, मला पण देते. त्यावर स्नेहल, हो का? इतक्यात प्रीती आत येत, वहिनी आत काय करता, चला ना बाहेर बसू. पिऊ, तू त्रास तर नाही दिला ना त्यांना? त्यावर स्नेहल, नाही हो, ती तर छान गप्पा मारत होती माझ्याशी. आणि प्रीती स्नेहलला बाहेर घेऊन जाते. त्या दिवशी प्रीती आणि गणेश तिथेच थांबतात. त्यामुळे प्रीती, पिऊ, श्रेयान आणि स्नेहल एका खोलीत झोपतात तर प्राजक्ताताई आपल्या रूममध्ये, गणेश आणि प्रकाश एका खोलीत. दुसऱ्या दिवशी गणेशला ड्युटीवर जायचं असल्याने ते सगळे सकाळी नाश्ता करूनच निघतात. प्रकाशने आज सुट्टी टाकली होती त्यामुळे तो घरीच होता. प्राजक्ताताई स्नेहलला किचनचं सगळं समजावून सांगतात आणि स्नेहल स्वयंपाकाला लागते. पण तिच्या डोक्यात सतत एक प्रश्न घोंगावत असतो. तिला प्रकाशच्या रूममध्ये थांबायला सांगितलं होतं, त्यामुळे तिला एक प्रश्न पडतो की प्रकाशने तर म्हटलं होतं की तिला फक्त पिऊची आई व्हायचं होतं, त्यांच्या पती पत्नीचं असं नातं नसेल, मग दोघांनी एकाच रूममध्ये का राहायचं? स्वयंपाक करून ती बाहेर हॉलमध्ये येते आणि प्रकाश टीव्ही बघत होता आणि प्राजक्ताताई वाती वळत होत्या. स्नेहल तिथे येते तसं प्रकाश तिला बघून, बसा ना. प्रकाशच्या आवाजाने प्राजक्ताताई वर बघतात आणि स्नेहलला बघून, स्नेहल आता हेच तुझं घर आहे, अशी पाहुण्यासारखी नको वागू. त्यावर स्नेहल अडखळत, प्रकाशशी मला थोडं बोलायचं होतं. त्यावर प्रकाश, बोला ना. नाही, ते एकट्यात बोलायचं होतं. त्यावर स्नेहल पुन्हा अडखळत. हे ऐकताच प्राजक्ताताईचे कान टवकारतात. कालच या घरात आली आणि आज हिला पक्याशी एकट्यात काय बोलायचं आहे? पण नाही, मला आता थोडं कडक व्हावंच लागेल, नाहीतर ही माझ्या पक्याचा संसार वाटेला लावेल. आणि प्राजक्ताताई रागात, एकट्यात काय बोलायचं आहे ग? माझ्यासमोर लाज वाटते का? कालची आली तू आणि आज माझ्यापासून दूर करून राहिली का माझ्या मुलाला? त्यांचे रागीट शब्द ऐकून स्नेहल बुचक्यात पडते. मी असं काय म्हटलं जे ह्या इतक्या रागावल्या? पण तीही टचक्यात. तिला बाबांचे शब्द आठवतात की दशाक तसं वागायचं. मला कुणाशीही कुणापासून तोडायचं नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की प्रकाशजींनी लग्नाआधी म्हटलं होतं की आमच्यात पती पत्नीचं नातं नसेल, मला फक्त पिऊचा सांभाळ करायचं आहे. मग मला प्रकाशची रूम का दिली? मला दुसरी रूम हवी आहे, मी त्या रूममध्ये नाही थांबणार. हे ऐकताच प्राजक्ताताई शॉक होऊन डोळे मोठे करून बघू लागतात आणि प्रकाशची थोडी तारांबळ उडते. तो लगेच उठून स्नेहलचा हात पकडून तिला लगबगीने रूममध्ये घेऊन जातो. त्यावर प्रकाश, तुम्हाला कळतंय का तुम्ही बाहेर काय बोलल्या ते? त्यावर स्नेहल आश्चर्याने, मी काय बोलली? तुम्हीच तर म्हणाले होते ना. त्यावर प्रकाश, अगं हो, पण असं आईसमोर कशाला बोलली? आता ती माझा जीव खाईल. त्यावर स्नेहल, मी तर म्हटलं होतं एकट्यात बोलायचं आहे, तर काय काय ऐकवलं त्यांनी, म्हणून समोरच बोलली जे बोलायचं होतं ते. त्यावर प्रकाश डोक्यावर हात मारतो. स्नेहलच्या पण लक्षात येतं आपण गडबड केली म्हणून. तेवढ्या प्राजक्ताताई मोठ्याने आवाज देऊन प्रकाश आणि स्नेहलला बोलवतात
आता प्रकाश आणि स्नेहललाही टेन्शन येतं. प्राजक्ताताई समोर मान खाली घालून उभ्या प्रकाशला, पक्क्या तू स्नेहलला काय बोलला होता लग्न जोडताना? त्यावर प्रकाश हिम्मत करून, आई ती म्हणत आहे ते बरोबर आहे. तुझ्या इच्छेसाठी मी लग्नाला तयार झालो. तुलाही माहिती आहे मला लग्न नव्हतं करायचं. आता आमचं आयुष्य आमच्या पद्धतीने जगू दे. त्यात पुन्हा काही अटीवचन नको टाकू. त्यावर मात्र प्राजक्ताताई हताश होत, अरे पण, आणि तिला मध्येच तोडत प्रकाश, आई पुरे आता. तशी प्राजक्ताताई गप्प होते, पण वाती वळता वळता तोंडातल्या तोंडात पुटपुट करीत, लग्न म्हणजे खेळ वाटतो यांना, काय करावं यांचं? एवढा खटाटोप करून लग्न लावून दिलं. आता म्हणतात एका रूममध्ये नाही राहणार. असा कसा संसार करणार हे देवालाच माहिती. प्रकाश आपल्या शेजारची बेडरूम स्नेहलला देतो. तिथे थोडी साफसफाई करून एक नवा बेड आणि त्याला लागून वॉर्डरोब पण लावून देतो. स्नेहल आपले सगळे कपडे त्यात नीट लावून ठेवते. रात्री पिऊ स्नेहलच्या रूममध्ये झोपायची जिद्द करीत असते. पिऊ रडत रडत, मला आईजवळ झोपायचं आहे. त्यावर प्रकाश, पिऊ बाळा त्या नवीन आहेत, त्यांना माहिती नाही तू रात्री उठते, तुला पाणी लागतं, सुसू लागते. त्यांना माहीत झालं की मग तू त्यांच्यासोबत झोपशील. त्यावर मात्र पिऊ त्रागा करीत, नाही नाही मला त्यांच्याजवळ झोपायचं आहे. त्यावर प्रकाश, पिऊ तू माझी शहाणी मुलगी आहे ना, मग अशी जिद्द करतात का? घरी आलेल्या पाहुण्यांना असा त्रास देतात का? त्यावर पिऊ छोटा चेहरा करीत, पण ती तर माझी मम्मा आहे ना. तुम्हीच तर म्हटलं होतं तुम्ही माझ्यासाठी नवीन मम्मी आणत आहात. मग आता आली तर मी मम्मा सोबत झोपेल ना. सगळं मुलं आपापल्या मम्मा सोबत झोपतात, आता मी पण झोपेन. पण प्रकाश तिला खूप समजावत होता आणि पिऊ जिद्द सोडत नव्हती. स्नेहलची रूम लागून असल्याने तिला सगळं संभाषण ऐकू येत होतं. शेवटी स्नेहल उठून प्रकाशच्या रूम बाहेर उभी राहते आणि बराच वेळ विचार करते, दार ठोठावू की नको. शेवटी विचार पक्का करून दार ठोठावते. प्रकाश लगेच आई असेल म्हणून दार उघडतो तर समोर स्नेहल. काय झालं, काय पाहिजे होतं का? त्यावर स्नेहल अडखळत, ते मला पिऊच्या रडण्याचा आवाज आला म्हणून बघायला आले. तिचा आवाज ऐकून पिऊ बेडवरून उठत धावत येते, मम्मा मला तुझ्यासोबत झोपायचं आहे, बघ ना पप्पा मला येऊच देत नाही. त्यावर स्नेहल खाली वाकून लाडाने तिचे दोन्ही गाल पकडत, तुला माझ्यासोबत झोपायचं आहे, बरं बरं आजपासून तू माझ्यासोबतच झोपशील. खुश आनंदाने उड्या मारत पिऊ, मी मम्मी सोबत झोपणार. त्यावर प्रकाश समजावीत, तुम्हाला उगाच त्रास होईल. पिऊ रात्री बराच वेळ उठते, तुमची झोप मोड होईल. त्यावर स्नेहल पिऊला उचलून घे, तुम्ही काळजी करू नका, मी पिऊला नीट सांभाळेल. प्रकाश स्नेहलला रूममध्ये जाईपर्यंत एकटक बघत असतो. सिल्कच्या नाईट गाऊनमध्ये तिची फिगर परफेक्ट उठून दिसत होती. प्रकाश नकळत तिचं सौंदर्य निहाळत असतो. प्रकाश बेडवर येऊन झोपायचा प्रयत्न करतो, पण त्याच्या नजरेसमोर गाऊनमधली स्नेहलच येत होती. सडपातळशी भरीव बांधा, तिचे काळेभोर डोळे जे बघून असं वाटत होतं जणू काही त्या डोळ्यात खूप काही दडलं आहे. कमरेच्या खाली पोहोचणारे तिचे दाट केस आणि त्या केसांच्या काही छोट्या बटा, सतत चेहऱ्यावर येणाऱ्या गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे ओठ, बोलताना होणाऱ्या त्यांच्या मोहक हालचाली प्रकाशच्या डोळ्यासमोर राहून राहून स्नेहलच दिसत होती. झोप तर कुठल्या कुठे पळाली होती. अस्वस्थ होऊन प्रकाश उठतो. हे काय खेळ सुरू आहे माझ्या मनाचे? मी का स्नेहलकडे ओढलो जात आहे? मी तिच्या सौंदर्याने घायाळ होऊन राहिलो. ठरवले होते की लग्न संसारात या फंदात आता पडायचं नाही. तसं तर स्नेहलला सुद्धा मी बोललो होतो, या अटी मान्य असेल तरच लग्न करेन असेही बोललो. आणि हे काय भलतंच होत आहे मला. प्रकाश या सगळ्या विचारांनी अजूनच जास्त अस्वस्थ होतो. झोप तर कुठल्या कुठे पळाली होती. बेडरूमच्या मागच्या साईडला लांब बाल्कनी होती प्रकाशची आणि त्याला लागून असलेली बेडरूम ज्यामध्ये आता स्नेहल राहत होती. त्या दोन्ही बेडरूम मिळून एकच लांब बाल्कनी होती. प्रकाश उठतो आणि बाल्कनीमध्ये जातो. तिथे ठेवलेल्या आराम खुर्चीवर बसणार तो. समोर त्याला स्नेहल दिसते. आकाशाकडे बघणारी ना राहून तो तिच्या जवळ जातो. स्नेहलजी झोपल्या नाहीत? पिऊनी झोपू दिलं नाही वाटतं. स्नेहल अचानक कुणीतरी त्या शांततेचा भंग केल्याने दचकून बाजूला बघते. समोर प्रकाशला बघून, नाही हो तसं काही नाही, मला झोप येत नाही आहे. बहुतेक नवीन जागा असल्याने असं होत आहे. पण तुम्ही जागे का आहात? त्यावर प्रकाश गडबडून, अगं ते पिऊ नव्हती ना म्हणून
पिऊशिवाय झोपायची सवय नाही ना मला, म्हणून झोप लागत नव्हती. बाकी काही नाही, ती लहान असल्यापासूनच माझ्याजवळ झोपते. बाकी असं काही खास कारण नाही. त्यावर स्नेहलला थोडं आश्चर्य वाटते की ही साधी गोष्ट आहे, पिऊ नव्हती म्हणून झोप येत नसेल. पण हे इतकी सफाई का देत आहेत मला? ती त्यांना बघून फक्त स्माईल देते. त्यावर प्रकाश, तुम्हाला जर पिऊने जास्त त्रास दिला तर तुम्ही तिला माझ्याकडे पाठवून द्याल. त्यावर स्नेहल, प्रकाशजी तुम्ही विसरत आहात, तुम्ही लग्न जुळवतानाच म्हटलं होतं की मला पिऊचा सांभाळ करावा लागेल. मग मला बघू द्या ना, वेळ लागेल पण होईल सवय. कुठलीही गोष्ट नवीन असताना करताना थोडा वेळ लागतोच. त्यावर प्रकाश, हो बरोबर आहे तुमचं, पण तुम्हाला काही अडचण आली तर मला सांगाल हां. त्यावर स्नेहल थोडं हसत, तुम्ही मला अहो जाऊ करू नको, मी तुमच्यापेक्षा लहान आहे, मोठी नाही. त्यावर प्रकाश मनसोक्त हसत, मग तुम्ही पण मला प्रकाशजी नाही तर फक्त प्रकाश म्हणा. त्यावर स्नेहल आश्चर्याने, असं कसं? आई आहेत घरात, त्या काय म्हणतील? त्यावर प्रकाश, कुणी काही म्हणणार नाही. त्यावर स्नेहल अडखळत, ठीक आहे, तुम्ही बिनधास्त मला प्रकाश म्हणा. त्यावर स्नेहल, मी प्रयत्न करेन. दोघेही एकमेकांचा निरोप घेऊन बेडरूममधून निघून जातात. दुसऱ्या दिवशी प्रकाश ड्युटीवर जाणार होता, त्यामुळे त्याचा डबा, नाश्ता आणि पिऊचे पण सगळं स्नेहललाच बघायचं होतं. स्नेहल सकाळी आपली सगळं कामं आटपून असते. प्राजक्ताताईंना मात्र सून आल्यामुळे खूपच आराम होता. तरी त्या बाहेर अंगणात थोडी झाडलोट तर झाडाखालील कचरा काढीत होत्या. प्रकाश रेडी होऊन येतो तशा प्राजक्ताताई स्नेहलला आवाज देत, स्नेहल, ए स्नेहल, पक्क्या ऑफिसला चालला, नाश्ता झाला का गं? तेवढ्या स्नेहल सगळ्यांसाठी पोह्यांच्या प्लेट्स घेऊन येते आणि पिऊला स्वतःजवळ बसवून तिलाही नाश्ता बनवू लागते. त्यावर प्राजक्ताताई काळजीने, स्नेहल, अगं पिऊला नंतर भरवशील, आधी पक्क्याचा डबा तयार कर. असं म्हणताच स्नेहल लगेच उठून आत जाते आणि तयार डबा घेऊन येते. तिला आश्चर्याने बघत प्राजक्ताताई, तू डबा कधी तयार केला? त्यावर स्नेहल, नाश्ता करता करताच केला. मात्र प्रकाश खाता खाता यांचे संभाषण ऐकत असतो आणि तिरपा कटाक्ष तो स्नेहलवर पण टाकीत असतो. तिचे लांब सडक नाजूक बोट, त्यात तिने हलकाच पकडलेला तो चमचा आणि त्याने ती पिऊला भरवत होती. एक वेळ प्रकाशच्या मनात आले, स्नेहल खूप नाजूक आहे, तिचे हात बोट खूपच नाजूक आहेत. या नाजूक हाताने ती कपडे किंवा भांडी कशी घासणार? त्यापेक्षा बाई लावून घ्यावी. त्याला माहिती असतं की आई नाही म्हणणार, पण तरीही तो थोड्या धिटाईने, आई, मला वाटते तू आता आराम करावा, तू पिऊ आणि घराची चिंता करू नको, सगळं स्नेहल बघेल. आणि मला असं वाटतं कपडे आणि भांड्यासाठी बाई लावून घ्यावी, म्हणजे स्नेहललाही थोडं सोपं जाईल. त्यावर मात्र प्राजक्ताताईची पारखी नजर लगेच घेरते की प्रकाश स्नेहलकडे ओढला जात आहे, पण तिलाही वाटते की ह्यांच्या 2 बेडरूम एक व्हाव्यात, म्हणून बाईला नकार असूनही त्या मान डोलवून संमती देतात. स्नेहललाही बरे वाटते की तिचे काम थोडे हलके होईल. बघता बघता लग्नाला 1 हप्ता होऊन जातो. एक दिवस दुपारी शेजारच्या परब काकू येतात. त्यावर प्राजक्ताताई, या ताई बसा ना. परब काकू सोप्यावर बसत, काय ग प्राजक्ता, मुलाचं लग्न केलं तेही गपचूप? त्यावर मात्र प्राजक्ताताई सांभाळून, आता काय सांगू बाई तुला, मला तर मोठं करायचं होतं, पण हा पक्क्या ऐकेल तर ना, तुला तर माहिती आहे आधीच लग्नाला तयार नव्हता, कसा बसा तयार झाला तर म्हणे लग्न घरच्याच घरी करायचं आहे रजिस्टर पद्धतीने, नाहीतर नाहीच करायचंय म्हणे. मग काय करणार? ठीक आहे म्हटलं, होऊ दे तुझ्या मनासारखं. अगं घरी सत्यनारायण घालते म्हटलं तर त्याला सुद्धा नाही म्हणाला. त्यावर परब काकू, बरं ते जाऊ दे, सुनेचे तोंड तर दाखव की तेही लपवून ठेवणार आहेस? त्यावर प्राजक्ताताई, लपवून कशाला ठेवू, ते आवाज देत, स्नेहल, ए स्नेहल. त्यावर स्नेहल बाहेर ये, तुम्ही बोलवलंत आई? हो इकडे ये, बस, ह्या आपल्या शेजारच्या परब काकू. तशी स्नेहल त्यांना नमस्कार करते. त्यावर परब काकू, बाकी काही म्हण प्राजक्ता, तुझ्या पोराला बायका मोठ्या सुंदर भेटतात. आणि काकू काय शिकली आहेस ग तू? त्यावर स्नेहल आत्मविश्वासाने, मी BSc आहे. त्यावर परब काकू, बाई खूपच शिक्षण झालंय तुझं, तर मग काय नोकरी बिकरी नाही केली का? त्यावर स्नेहल खुश होत, करीत होती ना, रामटेकच्या एका कॉलेजमध्ये मी मॅथ्सचे पिरियड घ्यायची.
त्यावर परब काकू आश्चर्याने तू कॉलेजच्या मुलांना शिकवायची? त्यावर स्नेहल हो. त्यावर काकू थोडा विचार करीत अगं आमचं सगळ्यात लहान कार्ट आहे ना प्रवीण, काहीच अभ्यास करत नाही ग, या वर्षी 10वीला आहे. क्लास लावून दिले पण समजत नाही म्हणतो. तू त्याला मदत करशील का ग? बाकी विषयात ठीकठाक आहे पण गणित त्याच्या डोक्यातच जात नाही. तू एकदा सांगून बघ ना त्याला, तुझं समजलं तर बरंच होईल. स्नेहल प्राजक्ताताईकडे बघते. तिची मनातून इच्छा असते शिकवायची, पण सासू काय म्हणेल म्हणून ती त्यांच्याकडे बघू लागते. तशा प्राजक्ताताई लगेच शिकवेल ना, त्यात काय, आधी पण शिकवायची ना, मग शिकवेल ती. आजपासून तुम्ही पाठवा प्रवीणला. त्यावर परब काकू खुश होत लगेच उठतात. हो आजच पाठवते त्याला, खूपच टेन्शन आहे हो त्याचं, काय करेल बोर्डाच्या एक्झाममध्ये. चला निघते मी. त्यावर प्राजक्ताताई अहो बसा हो, चहा घ्या, सुनेचा हातचा. त्यावर काकू अहो आज तर फक्त तुमची सून बघायला आली, पण आमच्या प्रवीणला टीचर मिळाली. चहा तर पुन्हा कधीतरी घेईन. आधी प्रवीणला सांगते आणि त्या निघून जातात. त्याला पाठमोरी बघता बघता स्नेहलच्या मनात येतं, माझ्या आयुष्यात पुन्हा एक नवीन चॅप्टर जुळत आहे असं वाटतं. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचा भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, त्याच्यावर क्लिक करून तो तुम्ही नक्की बघून घ्या. आणि भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.